आज ठरवलं होतं की आज पोहे बनवायचे. मग इथं पोहे लगेच भिजत घातले. लगेच मी दूध तापायला ठेवलं आणि पोहे आज का करावेसे वाटले, कारण गॅलरीमध्ये गेले. गॅलरीमध्ये गेल्यानंतर मी जे कढीपत्त्याचं झाड लावलं होतं ते खूप मोठं झालं आणि खूप छान त्याची पानं आहेत. आणि ते झाडाचं एक पान जरी तोडलं तर इतका छान असा सुगंध दरवळत असं त्याचा. मला खूप आवडतं कारण गावरान आहे. मग लगेच कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये शेंगदाणे टाकले. मला असे शेंगदाणे तळलेलेच आवडतात पोह्यामध्ये. लगेच पटकन मी मोहरी आणि ओवा टाकला आणि मोठा मोठा कांदा टाकला की जेणेकरून मला ते कांदा पटकन काढता येईल. का मला पोह्यामधला कांदा अजिबात आवडत नाही. असं कोणाकोणाच होतं की कोणाकोणाला पोह्यामध्ये कांदा आवडत नाही. मला कमेंट करून नक्की सांगा. नंतर लगेच मिरची चिरून घेतली, कढीपत्ता टाकला, हळद टाकली आणि पोहे होते ते टाकले. आणि पोह्यामध्ये मी भिजत घालताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ मी आता वरतून नाही टाकलं. लगेच मी चहा ठेवला, चहा पोहे केले आणि खूप छान टेस्टी झाले होते चहा आणि पोहे. आणि ते बघा, त्याच्या पप्पाने त्यासाठी आंबा आणला होता. तो आंब्याला बघून किती खुश झाला आहे. आंबा हातातून घेतला की तो रडायचा आणि त्याला दिला की तो आणखी खुश होत होता. म्हणून ही क्लिप मी कॅप्चर करून ठेवलेली होती. म्हटलं ह्यामध्ये जोडून घ्यावी म्हणून घेतली. का त्याला आंबा हा खूप म्हणजे खूप आवडला आणि ह्या सीझनचा. आणि ह्याला पहिल्यांदाच आंबा दाखवला पण होता आणि आणला पण होता घरी. तो त्याला खूप आवडला, खूप म्हणजे खूप त्याने एन्जॉय केलं त्यासोबत. आणि आम्ही त्याचे बघत होतो त्याचे रिॲक्शन, की त्याला दिला की तो हसायचा आणि घेतला की तो रडायचा. त्याला आम्ही चारत होतो, त्याला तसं खायचं नव्हतं, त्याला स्वतःच्या हाताने खायचं होतं. आणि एवढं छान खात होतं, एवढं छोटंसं बाळ पण असं मोठ्यांसारखं खात होतं. पण त्याने कपडे, सगळं तोंड आणि हात अख्खे पूर्ण सगळे भरवले होते. इथे बघा माझे पोहे तयार होते, कारण बाळ उठलं ना त्यामुळे बाळाला बघितलं. आणि आता घेतले मी पोहे आणि चहा, मिस्टरांना पण दिलं होतं. तर खूप छान झालं टेस्टला. या तुम्ही सर्वजण खायला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.